जोस्को सिस्टर्स कॉर्नर. तर आज आम्ही चाललो आहे गावी आमच्या. सो या पुढील ब्लॉग गावचेच असतील. सो तुम्ही ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा. स्टे ट्यून विथ अस. बाय. झाले आता 5-7 दिवस झाले येऊ आता देवळाला पाया पडा गेलो हे काय काय गे बायेतली असली माणूस म्हणून सांगतोय काय म्हणून सांगतो तुमच्या गाडीवर बंद मग काय करतो गाडीवर बंद कोण येतो कसा येऊ आता कशी येलो गाडी घेऊन हॅलो आम्ही तेवढं पण पाया पडून आता आपण निरंग आमचं इथे जुनं घर होतं हे आमचं जुनं घर हो इथे होतं हे घर बाबा काय सांगतो घरवाल्यान घर बांधतोय म्हटलेला नाही खास मैत्रीण आहे. चला बरी बारकी बरी असं ना गाडी दिसत गाडी दिसत गाडी दिसत बस इली असती ना. चला येतो परत नंतर परत आलो इतकी घेऊन आणखी काय नाही येतो चला 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 चल बाबा इथे पाया पडा चल सांभाळ ना. बरेच होते 2 मुलगे नाही ना होय 2 मुलगे चला सोमवार पत्रे घातले हा मध्ये अँगल केला कसला एवढा सपोर्ट दिल्यामध्ये कधी घातलं हल्लीच घातलं वाटतं पत्रे पडलाय तो अँगल कोणीतरी तो गाडी सावली ठेवण्याच्या हिशोबाने मग गाडी राहिली नसती ना असं सरळ
ऑल द बेस्ट. तू वेधशाळा आहेस, वेधशाळा. तू वेधशाळा आहे. बोल काहीतरी बोल. उगाचच व्हिडिओ काढता काहीतरी अरे बोल ना शूटिंग करता तुझा बोल. चला जेवायला चला. आज आमच्याकडे ना ही सगळी जण जमलेली असत. आमच्या देवळात पुन्हा स्थापना असा. आमची सगळी भाची आहे, आमची बहिणी सगळे जण इलेली असत. भावीला सांग बरे भाव राव तरी ते काय सांगतोय बरे आता. आणि आमचो भाव इलो, माझे पुतणी येईले, की आमची आई एक कडे बसली, मोठी आई येईली म्हणून आमचो इलो. म्हणत काय येतो मला येतो त्या माझ्या आता ना ऐक तुम्ही, आज आमच्या बाबूचं नाटक असा. तो आता नाटक चाललेला आहे. नाटकाची तयारी आता चालू असा. आता आम्ही सगळी जण नाटक जाऊच्या कसं कनेक्ट करायचं मला तू बटन दाबायला लागेल ना. खाली असतं बघ ना. आम्ही गेलेलो गोव्यात तेव्हा तुम्ही आम्ही उस्मान होता तेव्हा तुम्ही जाऊन आलेला गाडीने. स्टोरी संपली. हळदीला मजा आली असेल ना सगळे जण. चाललंय का माझ्या घरात? आणि हा फैसला कसला करायचा? तुमच्या राधेचा. तुम्ही श्याम ना, मग राधा कुठे आहे? दह्या दुधाचे हंडे घेऊन श्यामची राधा गेली असणार मथुरेच्या बाजाराला. अरे नाट्य तुझा वात्रट म्हणा पुरे. अरे या बोमनाचा मान मोडायचा घर जाय म्हणून खडसावून विचार त्यांना बायको कुठे आहे? थंटाव नाही, चांगलं दणकावून विचारतो. दणकावून विचारायला अंगात त्याला दम असावा लागतो. दम असल्याशिवायच काय? घर मार्काच्या मुलीला पळून देऊन घर जावई झालोय. उगाच फुशारक्या मारू नका. घर मालकाच्या मुलीला तुम्ही नाही, तिनेच तुला पळून लग्न केलंय. जग जाहीर झालंय. उगाच नाही, सकाळ संध्याकाळ बायको भांडी घासायला लावते आणि सारखं गाणं म्हणत असते, घास रे रामा घास. खबरदार, एका चाळ मार्काच्या घर जवळचा अपमान कराल तर. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं बजावून सांगतोय, माझा जावई येडा खुणा बायण्या असला तरी त्याला बोलायचा तुम्हाला अधिकार नाही. यांना आत्ताच्या आत्ता खोली खाली करायला लावा, मग त्यांना कळेल या घर जावयाची किंमत. हा पाडेल एकाचे. ओ माशोय, आम्हाला थापाडा बोलायचं नाही. एकदा नाही 10 वेळा बोलेल. बोला, तुमचं लग्न झालंय काय? हे सामनं किती वेळा सांगायचंय? आमच्या समोर बायको हजर करीपर्यंत. काय भाडेकरूंच्या बायकोची अशी हजेरी घेण्याचा अधिकार या घर मालकाला कोणी दिलाय?
माझ्या सासरे बुवाच्या चाळीतील थापाड्या लफंग्या नवऱ्यांच्या बायकोची हजेरी घेणं हा आमच्या सासरे बुवाने मला बहाल केलेला अधिकार आहे. अहो एकदा काय ते खरं सांगून टाका. प्रीतीने धुंद झाले आज तुझ्या प्रेमाने लाभले सौख्य मला आज तुझ्या स्पर्शाने प्रीतीने धुंद झाले आज तुझ्या प्रेमाने लाभले सौख्य मला आज तुझ्या स्पर्शाने तुझविन चैन मला लागेना लागेना तुझविन चैन मला लागेना लागेना तुझविन चैन मला लागेना लागेना तुझविन चैन मला लागेना लागे माझ्या जीवन साथी माझ्या जीवन साथी. प्रीतीने धुंद झाले आज तुझ्या प्रेमाने लाभले सौख्य मला वाटेत बेतली पप्पल पोलगी वाटेत बेतली तिने लाईन माझ्याव मायली तिने लाईन माझ्याव मायली या पाहुणी दिवा माया उतोय काही वई या पाहुणी दिवा माया उतोय काही वई. वाटेत भेटली पंकळ बोळगी वाटेत भेटली तिने राहीन माझ्या व मायई तिने राहीन माझ्या व मायई तिया पाहुणी दिवा माझ्या होतोय काही वई तिया पाहुणी दिवा माझ्या होतोय काही वई. उलटी केसती भुल भुल उलटी. काय आलं? तुम्हाला जेवण जेवायचं ना मग तुम्हाला टेस्ट नाही होता मी इथून उशिरा गेलात तर साखर टाकली पाणी नाही हा बाई खाऊ शकतोस. लाल मुंगे वाटतं बाबू कडेला. गणेशा हे प्रथमेशा नमन गणेशा हे प्रथमेशा.
नटराजाला वंदन करिता, नटराजाला वंदन करिता.